राज कपूर साहेब सांगून गेले की कुठली फिल्म चालेल आणि कुठली पडेल 33 कोटी देऊ नाही सांगू शकतो आपण कोण. एका गणिताने मला खूप त्रास आहे. माझा गणित पेपर कधी सुटला होता तर काही केलं सुटे ना. मग मी नीट लिहून ठेवलं, तिथे एक नोट लिहून ठेवली की ज्या अर्थी माझ्यासारख्या मुलाला हे गणित सुटत नाही ना, हे गणितामध्ये चूक आहे. लोकांना माझ्याच काय वाटतं की अशोक राणेकडे फिल्म दिली की अच्छा कान आय एम सेंडिंग फिल्म, बर्लिन आय एम सेंडिंग फिल्म, असं काय तो KN सिंगकडे रंगीत फोन असं माझ्याकडे नाहीये. त्यात तुम्ही सुद्धा काही ते काम केलं पाहिजे, मग आपण ती फिल्म जाऊ. ते थोडंसं त्याच्यामध्ये जायला पाहिजे. अमरीश पुरीला काय आलं, मला त्यांनी 9 फोन करायला लावले. आज फोन कर, उद्या. मी आपलं कर, मी फार पेशंटली काम केलेलं. तर 9व्या फोनला मला म्हणाले की ठीक आहे परसों मिलते हैं. तो पटकन माझ्या तोंडून चुकून गेलं की आपके घर आना है, मैं मेरे घर पे किसी को नहीं बोलाता. एक आरशासमोर एक मुलगी उभी आहे आणि ती एक एक ड्रेस अंगात घालते. हा टॉप घातला, हा रंगीत घातला, तो घातला, असं एक एक घालते आणि ती स्वतःला बघते. हा काढते, दुसरा घालते, हा काढते, आतलं जे आहे ऑलरेडी त्याच्यावरतीच ती घालते आणि ते वेगळे असे 8-10 ती ड्रेस बघते आणि मग शेवटी तो काळा बुरखा घालते, निघून जाते. व्हॉट अ फिल्म. नमस्कार, मी अशोक राणे. मी फिल्म समीक्षक आहे, अकॅडमिशियन आहे, खूप काही सिनेमामध्ये काम केलेलं आहे. पण आज मी इथे आमची मैत्रीण कांचन अधिकारी हिच्या बातो बातो मी ह्या पॉडकास्टमध्ये आलो गप्पा मारायला. सिनेमाच्या भरपूर गप्पा मारल्या आणि आम्ही एन्जॉय केलं. दोघांनी बोलणं, चर्चा करणं, गप्पा मारणं खूप एन्जॉय केलं आणि बरीचशी माहिती एकमेकांकडनं आम्ही दिली घेतली. तर हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी तो अवश्य बघा, अगदी आवर्जून बघा. हे असं सहसा कानावर पडत नाही आणि म्हणून मला या पॉडकास्ट आणि कांचन अधिकारीचं कौतुक वाटतं की तिने या पद्धतीने हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. तर तो तुम्ही अवश्य बघा, आवर्जून बघा. तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत अवश्य कळवा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो मी या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती चित्रपट पाहिले? तो 200, 500, 1000, 1500, 5000, 10000, 15000? नाही ना. याच्यापेक्षा एक माणूस जर त्याहीपेक्षा जास्त चित्रपट पाहिलेला असेल तर असा तुमच्या पाण्यात आहे का? नाही ना. पण माझ्या पाण्यात आहेत. ज्यांनी 25,000हून जास्त चित्रपट पाहिलेले आहेत, ज्यांनी 200 पेक्षा जास्त फिल्म फेस्टिवल्स अटेंड केलेले आहेत, ज्यांनी चित्रपट समीक्षा म्हणजे काय हे ज्यांच्याकडून शिकावं, असे हरहुन्नरी अशोक राणे आपल्याकडे आलेले आहेत. अशोकजी, वेलकम टू माय पॉडकास्ट बातो बातो में. थँक्यू. अशोकजी, मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे 25,000हून जास्त चित्रपट आपण चक्क पाहिलेले आहेत आणि त्याच संबंधातलं पुस्तकही अशोकजींनी लिहिलेलं आहे, सिनेमा पाहणारा माणूस. हे पुस्तक अवेलेबल आहे. तुम्ही हे पुस्तक जरूर बघा, जरूर वाचा. अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे. अशोकजी, आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे 25,000 चित्रपट म्हणजे तुम्ही पहिला चित्रपट तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी पाहिला? मला आठवतो पहिला सिनेमा तो पाहिला तेव्हा तो मी साधारण 5-1 वर्षांचा असेल आणि तुम्हाला आठवतंय? हो, घर संसार. कारण काय झालं माहिती का, मी गिरण मुंबई म्हणजे गुजरातला होतो, नवसारीला. आणि तिकडे आम्ही गिरणगाव म्हणजे मुंबईलाचे गिरणगाव, माझे वडील गिरणीत होते, ते गिरणीच्या वस्तीत आम्ही राहत होतो. तर ते सगळं जे पाहिलं होतं ना, ते घरसंसारमध्ये गिरणगावच्या माणसांचीच गोष्ट होती. ते इमिजिएट आयडेंटिफिकेशन त्याच्यामध्ये होतं त्या गोष्टीमध्ये. आणि त्याच्यामध्ये ती बाई मरते त्या गिरणी कामगाराची, त्याची लहान लहान मुलं रडतायत आणि ते प्रेतयात्रा चाललेली आहे आणि मग तो माणूस बसलेला आहे. मग बाकीचे माणसं येतात, त्याला ते घेऊन जातात बाहेर. ती मुलं रडार करतात, ते चाळीतल्या बायका त्या मुलांना जवळ करतात. हे त्या सिनेमात पाहिलं. तर त्याच्या आगे की पुढे मला माहिती नाही, पण मी असंच दृश्य माझ्या चाळीत पाहिलं होतं. माझा किशोर नावाचा तेलुगू मित्र होता, त्याची आई अशीच वारली, ती मुलं सगळी रडतात आणि आम्ही पहिल्या मधल्यावरती राहत होतो. मी वरून असं आईला बिलगून मी खाली पाहत होतो. प्रेतयाचा वयाला भीती वाटायची त्या काळामध्ये. तर ते पण ते दृश्य मी बघत होतो. माझा मित्र किशोर होतो माझ्या वयाचा, तो रडतोय, त्याची भावंड रडते सगळी, माझी बायको, आणि ते प्रेतयात्रा चाललेली. तर एक्झॅक्टली म्हणजे ते आयडेंटिफिकेशन काय ते होतं म्हणून ते लक्षात राहिलं मला तो सिनेमा. त्या सिनेमातलं इतर काही त्याच्यामध्ये निरूपा रॉय होती, हिरोईन. हा, हिरोईन. आणि बलराज साहनी वगैरे होते असे. म्हणजे कुठलं वर्ष होतं हे? 1957, 1957. ओ माय गॉड. तेव्हा तुम्हाला 5व्या वर्षी पाहिलेलं आठवतं? हो, मला आठवतो. येस, म्हणून आठवतो. तो इमिजिएट आयडेंटिफिकेशन ते की भोवताली मी जे बघत होतो ना, तेच तिथे म्हणजे गिरणी कामगारांचं आयुष्य मी भोवताली बघत
बघत होतो ते सगळं त्या फिल्ममध्ये होतं. पण 5व्या वर्षानंतर मग कशी काय पुढे सुरुवात झाली? नंतर मग फिल्म बघतच होतो आणि म्हणजे सिनेमाचं आपल्याकडे पण घरातलं वातावरण कसं होतं तुमचं? घरातलं म्हणजे मी एक तर शेंडेफळ सगळ्यात लहान. किती भावंड आपण? आम्ही काहीतरी 8-10 भावंड होतो तेव्हा. मग त्याचे भावंड होतो आणि मी सगळ्यात लहान होतो. आणि माझ्या वडिलांना सिनेमा बघायची हौस होती, पण ती कशी होती, ते राजेशाही पद्धतीने सिनेमा. पूर्वी आपल्याकडे मुंबईला नाटकाला लोक जायचे ना थाटून तसे आमचे वडील एक वसंत टॉकीज म्हणून होते, संध्याकाळी 6च्या शोची तिकीट मागवायचे. मग व्हिक्टोरिया यायची आणि व्हिक्टोरियामध्ये सिनेमा बघायला जाणार आमचं एकच कुटुंब होतं ते चाळीमध्ये. त्या कुटुंबामध्ये ते थाटामाटात असं सेलिब्रेशन ऑफ सिनेमा हे तेव्हापासून माझ्या बरोबर. मामाला पण पूर्वीच्या काळी असंच वाटायचं. मामाला तर आमची आई असे सोशल सिनेमा दाखवायचीच नाही, सगळे प्रभातचे चित्रपट, संत तुकाराम, आणि शाळेमध्ये असे संतांचे सिनेमे, काही खेळांचे वगैरे असे काही सिनेमे असायचे ते शाळेत दाखवायचे. पण मला कुठलाही सिनेमा चाल तेव्हापासून मला येते. आता मी जनरली आमचे समीक्षक असतात ना, तर ते बाबा कमर्शियल सिनेमावाले असतात, ते कमर्शियल सिनेमा बघतात, ते आर्टवाले आर्ट. माझं मला सिनेमा आहे ना, ती फ्रेम आहे ना, बस त्या फ्रेम मध्ये सगळी जादू आहे, त्याची जादू मला कळलेली आहे, तेव्हापासून ते बघतो. तर तेव्हा मी खूप सिनेमा बघायचो त्यावेळी. म्हणजे आम्ही शाळेत, पण ते कसं आहे, पैसे आईकडे मागायचे, आई द्यायची नाही पैसे. म्हणून 5 आण्याला सिनेमा. म्हणजे माझ्या पुस्तकात मी एक सीन लिहिलेला आहे की मला एक सिनेमा, म्हणजे सगळे मित्र तयार झाले सिनेमाला जाऊया आणि माझ्याकडे पैसे नाहीत आणि घरात आई नाही. आई हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलमध्ये आई होती, तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. माझे वडील संध्याकाळी मला घेऊन जायचे, मी लपून बघायचं. मला हॉस्पिटलला भीती वाटायची, भयंकर भीती वाटायची. आणि ते असं रस्त्याकडे असं हॉस्पिटल होतं आणि आतमध्ये जायचं, आतमध्ये ती हॉस्पिटलची इमारत आणि 2 बाजूची झाडं होती. तर मला वाटतं ती झाडं म्हणजे तिकडे मेलेल्या माणसांची ते झाडं झालेली असतील अशी भीती होती, इतकी भीती होती. मी जायचोच नाही. पण त्याविषयी सगळे मित्र म्हणाले आपण सिनेमाला जायचं. मग आता माझे पैसे नाही. मग तू चल, कोणी हॉस्पिटलला यायला तयार नाही. मग मी गेलो हॉस्पिटलला. सगळी भीती गेली. हे सिनेमाचं जे जादू आहे ना, सगळी भीती गेली. मी गेलो त्याच हॉस्पिटल जिथे मी वडिलांना घाबरायचो, एकटा गेलो. आणि आई बघत राहिला, दुपारी एकटा कसा आला, साम सोम सगळं एकदम सुनसान वातावरण तिकडलं, भयानक होतं असं. मग मी गेलो, मग म्हणलं मला 5 आणे द्यायचे. मग आईने ते, आई 5 आणे म्हणजे बोल ना, 5 आणे अख्खी इस्टेटच मागतो असं आईचं. मग आमचं दोघांचं चाललं. मग ती नर्स होती, ती आली. मग ती गुजराती म्हणजे की बेन सू बाबू रडेश आहे. तर म्हणलं तो पैसे मागतो कशाला, म्हणलं सिनेमा बघायला. मग द्या ना. नाही म्हणे सारखे सिनेमा बघतो म्हणे, असं वाईट ना सारखं तुम्ही. मग त्यांनी मला विचारलं, सिनेमा वाईट लक्षण. त्या नर्सला कुठला सिनेमा होता, आणि आई म्हणाली की ठीक आहे कुठलाही सिनेमा होतो, देवाधर्माची बघेल तर ठीक आहे ना, काही सिनेमा बघतो, सोशल सिनेमा बघतो. तर मला त्या नर्स कुठला सिनेमा बघतो, तर मी तिला हरक्युलिस खरं हरक्युलिस बघायचा होता. तर तिनं माझ्या आईला सांगितलं गुजरातीमध्ये की बेन हरक्युलिस जेव्हा मागेશે ને હરક્યુલિસ એટલે પેલા માણસનો એ હનુમાન છે, ઇંગ્લિશ માણસનો હનુમાન છે, એટલે ઇંગ્લિશ હનુમાન છે. मग आईने 5 आणे दिले. अशा खूप गोष्टी आहेत. असं क्रेझी होतो आम्ही फिल्म, खूप फिल्म बघायचो. काय पण तुमच्या म्हणजे आता एवढी सगळी भावंड होती, त्या भावंडांमध्ये फक्त यू आर द ओनली पर्सन हु इज क्रेझी आणि तुमचे वडील क्रेझी नाही म्हणणार. वडिलांना एक शौक होता ना सिनेमा बघणं, नाटकं बघणं वगैरे, आणि ते कायम त्यांना. पण मला ते, आणि मी लहान असल्यामुळे आणि मी अभ्यासात हुशार, पहिल्या नंबराचा विद्यार्थी, गणितात 100 पैकी 100, कधीच 99 नाही. त्याची एक गोष्ट पुढची गोष्ट आहे. मला 11वीला मी मुंबईला होतो परीक्षेला, 11वी SSCची परीक्षा 11वीला होता आपल्या वेळी. तर तो शेवटचा पेपर माझा हायर मॅथमॅटिक्सचा होता आणि तो दुपारी 3 वाजता सायन्सला शाळा, आणि मी राहायचो विटीला. तर विटीवरनं दादरला आलो, ब्रॉडवेला तेरे घर के सामने पाहिला, गणित हायर मॅथमॅटिक्सचा पेपर, आणि मी सिनेमा बघतोय. आणि ते तेरे घर के सामने एक घर बसला गाणं म्हणत पेपरला गेलो. आणि त्या गणितामध्ये हायर मॅथमॅटिक्स, एका गणिताने मला खूप त्रास. माझा गणित पेपर कधी सुटला होता, तर काही केलं सुटे ना. मग मी नीट लिहून ठेवलं, तिथे एक नोट लिहून ठेवली की ज्या अर्थी माझ्यासारख्या मुलाला हे गणित सुटत नाही ना, गणितामध्ये चूक आहे. आणि असं त्यामुळे 94 मार्क मिळाले. माय गॉड, तेरे घर के सामने बघून पण एवढे मार्क. ती माझी कोणती नूतनची इमेजिन करून काही नाही. कसं असं नाही का की लोकांचं, तुम्ही खरंच आवली आहात खरंच. पण त्याच्यावर मी आणखीन एक गंमत, माझी आणखीन एक गोष्ट अशी आहे की आमच्या त्या आम्ही नवसाला ज्या चाळीमध्ये राहायचो ना, तर तिथे एक जिरय्या स्वामी नावाचा माणूस होता. हा मला भेटलेला पहिला रंगकर्मी, आणि ते तेलुगू होते, आणि ते तेलुगू समाजाची त्यांची नाटकं करायची, आणि त्यांची नाटकं रात्रभर चालायची.
आणि त्या एवढ्या 10 बाय 10च्या खोल्या असायच्या, हा. त्यांच्या ट्रंका बिंकाचे कपडे पण अमुक ढमुक सगळं. आणि ते अच्छा. कामगार यायचे आणि ते एकेकाला कोण हा बनला, कोण धर्मराज बनला, कोण अर्जुन बनला, सगळं तो तयार, सगळं पौराणिक वगैरे अशी नाटकं, महाभारत वगैरे. हा. मी एका कोपऱ्यात बसायचं. तर अच्छा. माझ्या वडिलांना खूप मान होता, मला कोणी हडवायचं नाही, हा. की राव मास्तरांचा मुलगा असं म्हणायचे. तर मी ते सगळं ना, एक असा फाटका माणूस येतो, त्या पट्ट्याच्या अंडरवेअर असायचे पूर्वी, हो. त्या बनियान हा. वगैरेच्या, त्याला 1000 भोकं पडले. हा. आणि तो बसतो, मेकअप करतो, नंतर तो बोलतो, अरे हे मॅजिक आहे, हे पाहिलं मी. आणि तेव्हा मग तिथे काय होतं, आमच्या त्या चाळीमध्ये आमच्या शेजारी एक गुजराती काकी होत्या, त्या बाळणपणात वारल्या. तर माझी आई, आम्ही कोकणी ना, मालवणी, तर आमच्या कोकणामध्ये माणसं कमी आणि भूतं जास्त. हो तिकडे. हा, तर आमच्या आईनं इतक्या भूताच्या गोष्टींना, ती ओली बाळंती म्हणजे हा डेंजरस भूत. त्यामुळे मी दिवसा सुद्धा जिन्यात पहिल्या मुलं त्याला घाबरायचं, कोणाच्या सोबती रात्री बित्री तर शक्यच नाही. पण जेव्हा जिराया स्वामींचं नाटक व्हायचं ना, तर त्याच जिन्यात तिथं मी स्टुलावरती बसायचा, खाली जायचो नाही. सगळे भावंड आईवडील सगळे झोपलेले, मी एकटा. ते मला ती काकीची भीती नाही वाटायची. मी ते संपूर्ण नाटक बघायचो आणि एक शब्द तेलुगूतला कळायचं नाही. पण ते जे संस्कृत प्रचुर ते बोलायचे ना, त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांतर 1986ला हैदराबाद फिल्म फेस्टिवलला गेलो. आणि तेव्हा NTR चीफ मिनिस्टर होते आंध्रचे, आणि ते फेस्टिवलचे मुख्य होस्ट होते. आणि त्यांनी जे भाषण केलं, त्यांचं भाषण आहे ते पण तेलुगूमध्ये. आणि मला जिराया स्वामी आठवले. काय डिक्शन आहे तेव्हा, जिराया स्वामी डिक्शन शब्द माहिती नव्हतं, मला डिक्शन माहिती होतं. हे काय डिक्शन आहे माणसाचं, एक एक शब्द असा कानात पडतो, क्या बात आहे यार, ह्याला नाटक म्हणतात, ह्याला अभिनय म्हणतात, ह्याला डायलॉग डिलिव्हरी म्हणतात. ते असं त्यांच्यात ते आपण कसं राव म्हणतो ना, अशोक राव वगैरे, तर ते गारू म्हणतात तेलुगूमध्ये. तर ते दिलीप कुमार आणि अशोक कुमार होते. तर ते भाषणात NT म्हणाले की अशोक कुमार गारू, दिलीप कुमार गारू. तर मला वाटलं मला पण म्हणणं अशोक गारू. काय अप्रतिम म्हणजे शब्द असा कसा येतो. नट म्हणजे नानासाहेब फाटकाने कधी पाहिलं नाही. माझे वडील मला म्हणायचे की जेव्हा मी तरुण होतो, 18-20 वर्षात नाटकं सिनेमा बघायला लागलो, तर वडिलांनी म्हटलं काय रे कुठे असतो रात्री. तर मी सिनेमा बघायचो, पण वडिलांनी नाटकं बघतो, नाटक जास्त बरं वाटेल. तुझा आवडता नट कोण. तर म्हटलं काशीनाथ घाणेकर. तर मला वडील काय म्हणा माहिती, तू नानासाहेब फाटकांना पाहिलंच नाही ना, म्हणून तुला काशीनाथ आवडतो. फाटकांना मी पाहिलंच नाही, पण असे नानासाहेब फाटक आमच्यावर आलेले होते. तर असा सगळा तो सिनेमाचा तर बेधुंद प्रवास खूप पाहिला. आणि माझ्या बाबतीत आणखीन एक गोष्ट अशी होती की जनरली सिनेमा पाहिल्यानंतर आपण गोष्टी सांगतो, मग ते इकडून ना बलराज येतो, मग तिथे दिलीप कुमार उभा असतो, मग नरगिस तिकडून इकडे जाते, अशी ऍक्टर आणि ऍक्ट्रेसची नावं घेऊन लोक गोष्ट सांगतो. मी कॅरेक्टरची घेऊन नावं सांगायचं की तो राघव येतो ना, तिथे शेखर उभा असतो आणि नंदिनी तिथे उभी असते, असं सांगायचं. मी कधी नटनट्यांची नावं घेतली नाही. तर ते वेगळे पण माझ्यामध्ये होतं. सगळं एवढं तुम्हाला एवढं सगळं आठवतंय खूप. फुल. माझी व्हिज्युअल मेमरी खूप चांगली. मी फोन नंबर आहे ना, तू आता मला तो नंबर सांगशील ना, तर तो मला आकड्यात नाही लक्षात राहणार. मी तो बघणार, तू लिहिलेला असं 9820099605 की झाला, फोटो काढला गेला तो. मला गरज नाही नंबर पाठ करायची. व्हिज्युअल मेमरी माझी चांगली. व्हिज्युअल. त्यामुळे मी माझ्या मोठी भावंड्यात मी काय काय लिहितो ते वाचतात ना, कसं रे तुला आठवतं, आम्ही पण तिकडं, तुला आम्हाला कसं आठवत नाही, सगळं आठवतं बारीक सारीक सगळं. माझ्या मुलाचं आहे तसं. आम्ही कुठे गेलेलो असतो, तिकडच्या हॉटेलच्या रूमचा नंबर त्याला अजूनही आठवतो, मला नाही आठवत. व्हिज्युअल मेमरी एक वेगळंच रसायन आहे ते काहीतरी असं होतं. तुम्ही चित्रपट एवढे पाहिलेले आहेत, परंतु चित्रपट समीक्षा हे पण तुमचं मेन अंग आहे, आणि तिकडे कसे वळलात तुम्ही. काय झालं, पहिलं म्हणजे 18 वर्षे आम्ही छबील दशम मुवमेंटमध्ये घुसलो आणि तिकडे नाटक शिकलो. नाटक शिकलो म्हणताना सगळ्या कला शिकलो, केवळ नाटक नाही शिकलो. नाटकं खूप जगभरातल्या मोठमोठ्या नाटकांनी, तेंडुलकर वगैरे हे सगळे होतेच, पण इतक्या लोकांची नाटकं पाहिली, इतकी नाटकं पाहिली, आणि त्याच्यावरती बेधुंद बोलायचं, वाचत जायचं, ते सगळं नाटक आतमध्ये घेत होतो. आणि वयाच्या 23व्या वर्षी मला फिल्म सोसायटी मुवमेंट विषयी कळलं. म्हणजे प्रभात चित्रमंडळ ही आमची फिल्म सोसायटी आहे, ज्या नंतर मेंबर मी. लगेच मला कळल्याबरोबर की असं असं काही ती प्रभात चित्रमंडळ आहे, ती फिल्म सोसायटी मुवमेंट असं काहीतरी असतं, आणि तिथे जगभरातले सिनेमे दाखवतात. ज्या दिवशी कळलं तिथलं कुठे कुठे हे, तर दादरला मुंबई मराठीमध्ये त्यांचं ऑफिस आहे. मी तिथल्या डायरेक्ट तिकडे गेलो आणि मग किती पैसे काय विचारले नाही. मग तो गेला, तो तिला क्लार्क म्हणाला की 36 रुपये 6 महिन्याची फी आणि 5 रुपये 41 रुपये पाहिजेत. माझ्याकडे 42-43 रुपये काही होते, 41 दिले, 6 महिन्याची मेंबरशिप घेतली. म्हणजे उद्या म्हणे पहिला सिनेमा ग्रोव्हर ऑडिटोरियमला आहे, लाला लजपतराय कॉलेजला. तर मी गेलो, आणि कोण आंद्रे वायदा, पोलंड नावाचा देश माहिती आहे, पण तिथे आंद्रे वायदा नावाचा कोण डायरेक्टर आहे, म्हणजे तो कोण आहे काही माहिती नाही. आणि त्याची फिल्म बघितली आणि काहीतरी काही कमालच आहे.
आणि मग नंतर कळलं की आंद्रे वायदा हे जगातले जे ऋषितुल्य डिरेक्टर आहेत, ज्याला जागतिक वर्ल्ड सिनेमातले मास्टर्स म्हणतात, त्यातला तो एक माणूस. मग त्याने झपाटाच लावला त्यांच्या फिल्म बघण्याचं. आणि हे वयाच्या 23 वर्षी घडलं. आणि नंतर मी 43व्या वर्षी पहिल्यांदा परदेशात मला फेस्टिवलला बोलवलं, बर्लिनला. मी बर्लिनला गेलो पहिल्यांदा आणि माझ्या हॉटेलला जाऊन सगळ्या होऊन मी ते फेस्टिवलच्या ऑफिसमध्ये आलो कार्ड व्हिडिओ कलेक्ट करायला. आणि त्या 5 स्टार हॉटेलमध्ये आलो आणि तिकडे बघतो तर समोर आंद्रे वायदा उभे. आणि मी गेलो आणि जे धाड 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 इंग्लिशमध्ये बोलत सुटलो, आय सीन दिस फिल्म दॅट फिल्म, झाला असेल तो बघत राहिला. आणि त्याला मग तो म्हणाला शांतपणे एकच वाक्य म्हणाला, यु नो आय डोंट अंडरस्टँड इंग्लिश लाईक यू पीपल, आय कॅन्ट स्पीक इवन, बट एवढं इंग्लिशमध्ये बोलला, बट आय एम प्लीज दॅट यू लाईक माय फिल्म, थँक्यू सो मच. तर असं त्याला आंद्रे वायदा भेटलो. तर ते बर्लिनला तुम्ही त्याच्यानंतर 18 वेळा जाऊन आलेला, तुम्ही कान्सला पण 14 वेळा जाऊन आलेला, तुम्ही 12 वेळा टोरंटोला फिल्म फेस्टिवलला. सो एवढे सगळे जे फिल्म फेस्टिवल्स तुम्ही सगळे अटेंड केलेले, परंतु अजूनही आपल्या इंडस्ट्रीमध्ये, इव्हन मराठी इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे पीपल दे डोंट नो अबाउट ही एक वेगळीच दुनिया आहे. फेस्टिवल्सच्या फिल्म्स ही एक वेगळी दुनिया आहे आणि त्याच्याबद्दलची खूप कमी माहिती आहे लोकांना. म्हणूनच आजच्या पॉडकास्टमधनं आपण पहिल्यांदा त्याविषयी जाणून घेऊया की तुम्ही कसं, म्हणजे लोकांना त्याविषयी माहिती द्या की हाऊ द फेस्टिवल्स आर बीन आणि कसे ते अटेंड करायचे. नक्की. नाही, एक तर फेस्टिवलची फिल्म हा अनेक जण मला बोलतात ही चुकीची गोष्ट आहे. फेस्टिवलची फिल्म असं काही नसतं. म्हणजे माहेरची साडी सुद्धा एखाद्या फेस्टिवलला जाऊ शकते. कारण ते काय करतात, तुमचा एथोस काय आहे, तो तुमचा एथोस तुम्ही किती चांगला आणला, टेक्निकली तुमची फिल्म किती चांगली, इथे बघतात. आपण माहेरची साडी काय असं नाहीये ते. आणि हा की तुम्ही पाथेर पंचली केलं तरच जाता असं नाहीये. काही सत्यजित ऋतिक घटक असं नाही, बाकीचे लोक पण जातात. पण त्याचं कशा आहे का, हाऊ ऑनेस्ट यू आर टुवर्ड्स युअर सब्जेक्ट मॅटर आणि त्याचं तुम्हाला किती कळलेलं आहे. मी आता बघ तुला सिनेमा करून दाखवतो, असे जे करतात ते सिनेमा फसणारच ना. तुझी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट आहे. मी नेहमी सांगतो, म्हणजे खूप मुलं येतात, म्हटलं राजा तुझी जी गोष्ट आहे ना त्या गोष्टीशी तू प्रामाणिक राहा. ती गोष्ट तुला जे रस्ता दाखव त्या रस्त्याने जा. मग त्याचं काय, आणि तू काय ठरवून सांगशील का ही तुझी फिल्म 500 कोटीचा बिझनेस करणं? कोण सांगेल मला? राज कपूर साहेब सांगून गेले की कुठली फिल्म चालेल आणि कुठली पडेल 33 कोटी देऊ नाही सांगू शकतो. आपण कोण? त्यामुळे ते तुम्ही सांगू शकत नाही. मग तुमची फिल्म फेस्टिवलला जाईल असं पण नाही. तुम्ही तुमची फिल्म करा. पण मी तुम्हाला सांगू का अशोकजी, कित्येक वेळेला मी असं बघितलेलं आहे, इव्हन आय मेड 9 फिल्म्स, तर प्रत्येक फिल्म मध्ये ना मला असं वाटतं की तुम्ही ना जास्त लोकांशी तो सब्जेक्ट डिस्कस करू नका, बिकॉज डिव्हिएट करतात तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट पासून. आणि बरेचसे लोक सांगतात हे इथे ना तू थोडं असं कर, म्हणजे बघ पब्लिकला जास्त आवडेल, किंवा हे असं कर असं कर. हे अशी मतं जो गोळा करत बसला ना, देन यू गेट ड्रिफ्टेड बेसिकली. जे तुम्ही म्हणालात प्रामाणिक राहिलं पाहिजे, तुमच्या डोक्यात जे काय आहे ते तुम्हाला मांडायचं, स्ट्रेट अवे से अबाउट इट. तुमची गोष्ट असते ना ती तुम्हाला रस्ता दाखवते. येस येस येस. तुम्ही गोष्टीवरती स्वार होऊ नका. गोष्टीला सांगा तू चल पुढे मी तुझ्या मागून येतो, मग मला कसे लाईट, तसं नाही तर होणार नाही ना. आणि दुसरा तर हे सगळ्यांचा ऐकण्याचा जो मुद्दा आहे, आम्ही कांचन नायक, चारू लोखंडे, हा टी सुरेंद्र, आम्ही त्या तरुणपणी सगळे गप्पा मारत भेटायचो संध्याकाळी. तर त्या तिघांना माझ्याविषयी खात्री होती किंवा मी नुसतं लिहायचो. ते तिघ सिनेमातले ते म्हणाले अशोक तू आमच्यात तू एकच तुमच्या जमातीतला आहे की तू उद्या फिल्म करशील, तर तू कशी करशील फिल्म? आता मी काय सांगितलं, मग त्यांना कुतूहल की हा काय झालं. म्हटलं बघ मी जेव्हा फिल्म करेन ना तर मी माझं जे स्क्रिप्ट रायटर असेल, मी असेल स्क्रिप्ट रायटर आणि डिरेक्टर, आणि एकदाच माझं स्क्रिप्ट मी केलं की आता आज फायनल झालं, मी लॉक केलं स्क्रिप्ट. जेव्हा लॉक केलं आता याच्यापुढे मला आता या क्षणी याच्यापुढे काही सुचत नाही, ही लॉक केली. ती स्क्रिप्ट माझा कॅमेरामन, माझा एडिटर, माझा साऊंडवाला, हे जे मेन टेक्निशियन, माझे मेन ऍक्टर, त्यांना वाचायला देईल. आणि आपल्याकडे एक सिनेमामध्ये नाटकवाल्यांकडनं आणले, स्क्रिप्टचं रिडिंग नाही करत. सिनेमाच्या स्क्रिप्टचं रिडिंग चुकीची कॉन्सेप्ट आहे, नाटकाचं करावं लागतं कारण ते शब्द माध्यम आहे. इथे कसं रिडिंग करतात, तर मी ते त्यांना वाचायला देईन, त्यांना वाचून आता तुम्ही वाचा, मला आता तुमचे इनपुट द्या की हे असं. मग एडिटिंग टेबलला गेलं सर काय करूया, तो 17व्या सीन आपण 67 करूया, 67ला 32 करूया, 32ला 33 करूया. आता कसं करणार? मग ते सगळं हे नाही का होणार, तो फ्लो तुटेल ना. तर म्हटलं आत्ता सांग काय ते. तर म्हटलं हे सगळ्यांचे फीडबॅक घेऊन मग नंतर मी ते स्क्रिप्ट लॉक करेन, मग मी कामाला सुरुवात करेन. हे एवढं हे चला हे कोणी करत नाही आपल्याकडे मराठीमध्ये. आपल्याकडे म्हणजे कधी एकदा सिनेमा लिहितो आणि शूटिंग करतो, इतकी घाई लागलेली, प्रचंड घाई.
जसं म्हणजे Actually, महाराष्ट्र शांतपणाने डोकं शांत ठेवून बाउंड स्क्रिप्ट घेऊनच तुम्ही गेलं पाहिजे. डोके स्क्रिप्ट वरती विचार करून लिहिणं हे आपल्याकडे फारच कमी लोक करताना दिसतात. आणि त्याच्याचमुळे मग शेवटी जेव्हा तो चित्रपट माध्यमामध्ये जातो आणि ते चित्रपट बनतो तेव्हा ते कुठेतरी इकडे गेलं, थोडं तिकडे गेलं, थोडं तिकडे गेलं. फेस्टिवलच्या संदर्भात ना मी आपल्या इंडस्ट्री नेहमी सांगतो, तुम्ही कुठल्याही प्रकारचा सिनेमा करा, त्याच्यावर तुम्हाला काही कमी पण वाटलं तर काही करा, कुठल्याही प्रकारचा सिनेमा करा, फक्त तुम्हाला फेस्टिवलला जायचं आहे ना, तुम्हाला तुमची जगाने बघायला मग त्याचा विचार करा. ते फेस्टिवल तुम्हाला तिथे न जाता तुम्ही फेस्टिवलला लोकांना आवडायची फिल्म कशी करू शकता. म्हणून मग मी सांगतो तुम्ही फेस्टिवलला जा, त्या फिल्म्स बघा, तिथे कशा प्रकारच्या फिल्म्स येतात ते बघा. मी 92 साली महानगरच्या दिवाळी अंकात एक लेख लिहिला होता, त्यात असं म्हटलं होतं की गावचा पैलवान ज्याचा मेंदू गुडघ्यात असं म्हणतात, तर तो सुद्धा गाव, तालुका, जिल्हा असं करत करत तो हिंद केसरी होतो. तो एकदम नाही जात, तो त्याचा अभ्यास करतो. आपण नको का अभ्यास करायला, तर ते आपण करत नाही. आणि मग आपल्याला कधी मेलो फेस्टिवल जायला, फेस्टिवल तुम्ही फेस्टिवलला कधी तुम्ही स्वतः जात नाही. आता मी नेहमी असं म्हणतो की जसं आपण वर्षाला सुट्टी घेतो की नाही, नोकरच मांडून सुट्टी घेतात, पोरा बाळांना गावाला जातात वगैरे, तसं आपण एक 10 दिवसाची सुट्टी घ्यायला पाहिजे. आणि त्या कुठल्या तरी फेस्टिवल जे तुम्हाला परवडेल आर्थिकदृष्ट्या. आता मुंबईत, भारतामध्ये गोव्याचं फेस्टिवल आहे, जा ना 10 दिवस, सगळ्या फिल्म बघा, बसा, बोला. आम्ही तशीच शिकलो ना. मी कुठल्याही फिल्म स्कूलला गेलो नाही, कुठल्याही मीडिया स्कूलला गेलो नाही, आणि आज मास कॉमेडीचा फेमस टीचर म्हणून ओळखला जातो. कारण हे असं वाचून वाचून बघून बघून ते केलेलं आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन त्या फिल्म बघा आणि मग तुम्हाला कळेल की फेस्टिवलला आपली फिल्म कधी जाईल, कशी जाईल आणि काय होईल तिथे. आता तर सगळी माहिती नेटवरती तशी अवेलेबल आहे. जायला पाहिजे. फेस्टिवल तिकडे जातच नाही, फिल्मच बघत नाही. आज आपल्या तुम्ही मगाशी म्हणत होतात की तुम्ही तुमच्या स्टाईलने तुमची कुठलीही फिल्म बनवा, बट यू हॅव टू सेंड इट, बिकॉज मॅक्सिमम ऑल ओव्हर द वर्ल्डचा ऑडियन्स तुमची पिक्चर बघायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये कसं असतं, कुठल्या फेस्टिवलला कुठल्या फिल्म जाणार हे कळतं. तुम्ही त्याच्यात मध्ये गेल्याशिवाय नाही कळणार ना. आणि त्याच्यात आता मी थोडे दिवस ते एक मुलगा सोबतीला घेऊन ते काम केलं. काही लोकांना सुरुवातीला मी एकट्याने खूप केलं, बिन पैशाने काम केलं. नंतर मी मुलगा तयार केला, बाबा आता मला झेपत नाही, त्याला तुम्ही पैसे द्या. कारण मग कसं आहे की आता तुझी फिल्म आहे तर ती कुठल्या फेस्टिवलला जाईल ते तुम्हाला नाही माहिती, मला माहिती आहे. फिल्म पाहिल्यानंतर हा, ते फिल्म पाहिल्यानंतर मी सांगतो की अमुक फिल्मला जाईल की नाही जाऊ शकेल, काय होऊ शकेल, असं होतं ते. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते फेस्टिवलच्या सर्किटमध्ये राहणं भाग आहे. कारण नेहमी तुम्ही पण पुष्कळ म्हणजे जर्नलिस्ट लोकांना घेऊन गेलेले आहात, त्यातले किती शिकले किती नाही ते नाही, ते करावं लागतं. कारण त्यात तुम्ही आपण म्हणतो मांडवा खालून राहणं म्हणतो ना, ते मांडवा खालून. आणि तुम्ही जेव्हा सिनेमा आपल्याकडे कसं माहिती का, तो डायरेक्टर त्याला घाई असते एक फिल्म आपल्या नावावर टाकायची, तो प्रोड्युसर असतो त्याला घाई असते एक फिल्म करण्याची. एवढ्यानी नाही बघत, त्याचं मार्केट आहे, त्याचं. आणि आत्ताच बघायची आपण बोलत होतो की 1 कोटीची फिल्म केली तर 2 कोटी तुम्हाला मार्केटला पाहिजेत, परत 3 कोटी मराठीमध्ये गॅरंटी नाही. मग निदान अशी फिल्म करायची बाहेर जाईल. आता मी तेवढा कानला आम्ही दरवर्षी महाराष्ट्र सरकारने चांगली योजना केली, त्याचा नीटचा फायदा हे लोक करून घेत नाही की 3 मराठी फिल्म कानच्या मार्केटमध्ये घेऊन गेलो. मराठी शासन 7 वर्ष, मी 5 वर्ष ते लीड केलं. आणि मग तिकडे मी त्यांना सांगतो की तुम्ही येता ना तिकडे कानला येते तुम्ही यार, आधी भरपूर फिल्म बघा. तुमचं मी तुम्हाला सगळं गाईड करतो त्याला. तुम्हाला कसं कोणाला माल विकायचा आहे, तुमचा अगदी चक्क माल विकायचा आहे भाषेत, आणि तुम्हाला कसे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, कोण माझा बायर आहे, कुठल्या कंपनीला को प्रोडक्शनसाठी एखादा प्रोजेक्ट घेऊन जा. आज जगामध्ये ना को प्रोडक्शन सगळं चाललेलं आहे. समजा तू एक फिल्म केली तर 1 कोटी रुपये टाकलीस ना, तर तू 2 को प्रोडक्शन जा ना, एक जर्मन घे, एक जपान घे, ते तुला निम्मे पैसे देतात. म्हणजे तुला 33 लाखच घालायचे, 33 लाख ते घालतात. आणि तसं मग त्याच्याने काय होतं, नुसते तुला 60 म्हणजे 2/3 पैसे बाहेर नाही येत नाही, तुझं प्रोजेक्ट असतं ना ते अपग्रेड होतं. आणि इट इज नॉट जस्ट इंडिया, द प्रोडक्शन ऑफ इंडिया नाही, इट्स प्रोडक्शन ऑफ जर्मनी, प्रोडक्शन ऑफ जपान, इंटरनॅशनल प्रोडक्ट होतं. आता हे तुला ते का हे लंच बॉक्स आहे ना, हे गोव्याच्या फेस्टिवलमध्ये NFDC जे मार्केट करतं ना, स्क्रिप्ट लॅब करतं ना, तिकडे ते होतं. तिथे त्यांनी सबमिट केलं, त्याला काही माहिती नव्हतं म्हणजे एवढं काय ते होईल. आणि तिकडे ते जे परदेशी लोक आले होते त्यांनी ते स्क्रिप्ट डॉक्टरिंग केलं, तिकडे त्याला ते उचललं. 48 फिल्म फेस्टिवलला ती फिल्म गेली, तर अवॉर्ड मिळाली. आणि त्याला सगळं मार्केटच प्रचंड मिळालं, त्याला प्रचंड मार्केट मिळालं. हे माहिती नाही. आता आपला हा बाला तो डायरेक्टर आहे ना, मला नाव विसरतो, आम्ही टोरंटोला होतो आणि शेवटच्या दिवशी अवॉर्ड फंक्शन दुपारी 1 ला वगैरे होतं तिकडे. तर ते अवॉर्ड झालं आणि त्याच्या फिल्मला नाव आता आठवत नाही त्या फिल्म, तर त्याला ऑडियन्स चॉईस अवॉर्ड मिळाला.
तर आमच्या इंडियन आम्ही सगळे जेन्युइन जर्नलिस्ट सगळे आमचे, अरे यार क्या है यार, इसका क्या करूँ, मेरे को मेन अवॉर्ड मिलता तो ये क्या ऑडियन्स छोड़ के दिखाने का चीज आहे क्या वगैरे. तर आम्ही त्याला सगळ्यांना सांगितलं, तू गडबड करतेस, बघ तुला ह्याचा फायदा होईल, तर मेन बाहुलीपेक्षा याचा फायदा जास्त होईल, त्याने तुला मेरिट मिळेल, जगभर म्हणजे की ऑडियन्स फर्स्ट प्राइज इन टोरंटो, याचा बघ तुला फायदा होईल. या मी त्याला बोललो. मग ते तिथे काय थोडंसं खाणंपिणं कॉकटेल झालं. आम्हाला फ्लाईट पकडायची, इंडियाची 6ची फ्लाईट होती. आम्ही हॉटेलवर बॅगा घेऊन आम्ही टॅक्सी करून एअरपोर्टला पोहोचतोय. त्याचा फोन आला, अरे यार मेरी फिल्म नॉर्थ अमेरिका पुरा बिक गई यार. हे पाहिजे माहिती, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. लोक नुसतं, लोकांना माझ्याच काय वाटतं की अशोक राणेकडे फिल्म दिली की अच्छा कान आय एम सेंडिंग फिल्म, बर्लिन आय एम सेंडिंग फिल्म, असं काय तो के.एन. सिंगकडे रंगीत फोन, असं माझ्याकडे नाही आहे. त्यात तुम्ही सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे, मग आपण ती फिल्म जाऊ. ते थोडंसं त्याच्यामध्ये जायला पाहिजे, त्या फेस्टिवलच्या माहोलमध्ये तुम्ही जायला पाहिजे, ते नीट समजून घेतलं पाहिजे. ते असं इकडे शेवटे डबा तिकडे ठेव डबा असं होत नाही, ते समजून घेतलं पाहिजे. इतक्या फिल्म्स तुम्ही पाहिलेल्या आहेत आतापर्यंत, तुम्हाला स्वतःला अजूनही, मी मगाशी तुमच्याशी बोलले तेव्हा मला कळलं, अजूनही जेव्हा तुम्ही फिल्म बघता तेव्हा तुम्हाला रडायला येतं. येस, यू गेट सो इन्व्हॉल्व्ड, सो एनग्रॉस्ड इन दॅट. ॲब्सोल्युटली. मी म्हणतो की माझ्याकडे जो ना 5व्या वर्षी जो प्रेक्षक होता माझ्यामध्ये ना, तो आज वयाच्या 72व्या वर्षी तो प्रेक्षक तसाच आहे. आणि मधल्या काळात मी समीक्षक झालो, अभ्यासक झालो, सिनेमाचा अकॅडमिशियन झालो. तर 2 अशोक राणे असतात. एक अशोक राणे असतो तो अकॅडमिशियन, तो त्याचं काम करतो, आणि दुसरा अशोक राणे असतो तो तुमच्यासारखा कोणासारखा एक साधा सिनेगोयर असतो, त्याला रडू येतं, त्याला हसू येतं, सगळं होतं त्याचं. त्यामुळे ती इंटेन्सिटी मी गमावलेली नाही. जनरली काय म्हणजे मलाच माझा एक मित्र म्हणाला की तुम्ही अशी फिल्म बघता तर तुम्ही ते त्यातली उत्स्फूर्तता घालव. नाही, असं जात नाही, उत्स्फूर्तता राहते. तुम्ही इतक्या फिल्म्स पाहिल्या. आता मी एक इटालियन फिल्म बघितली असा, मी रडलो त्या मुलाला बोलताना. तर लहान मुलगा तो आईला येऊन सांगतो की अगं मी त्याला ते काहीतरी त्यामुळे मी रात्री झोपताना त्याला पळवून नेलंय पोपनी, त्यामुळे रात्री ना आपली प्रार्थना म्हणतो मी आई झोपताना, कानात सांगतो आईच्या. त्या भरून येत आपल्याला, यायलाच पाहिजे ना. आई आणि मुलामध्ये तो जो संवाद आहे ते भरून येतं ना, कोणाला यायला पाहिजे. तो इम्पॅक्ट आहे. किडनॅप नॉलेज अप्रतिम फिल्म आहे. इतक्या फिल्म्स तुम्ही पाहिल्यात, मला सांगा अजूनही लव्ह स्टोरी हा एक आपल्याकडचा काय म्हणतात तो हुकमी एक्का असं जे काही इंटरनॅशनल लेवलला तुम्ही जाता तिकडे अशा लव्ह स्टोरीज वगैरे सर्व जॉनरच्या फिल्म जगभर बनतात, सर्व जॉनरच्या. आणि आपल्याकडे लोकांना जास्तीत हॉलिवूड माहिती असतो, पण तुझ्यावर मी वर्ल्ड सिनेमा ज्याला म्हणतो ना, त्यातल्या जर फिल्म तुम्ही बघाल ना, वेगवेगळ्या देशांच्या फिल्म तुम्ही बघाल ना, काय काय हे केलं जातं. एक चायनाची फिल्म पाहिली होती 2-3 वर्ष, लव्ह स्टोरी होती, अप्रतिम लव्ह स्टोरी. मी त्याचं एक शॉर्ट डिव्हिजन करून दाखवलं की तो मुलगा तो त्या गाडीमध्ये येतो, ती बसत, तिचा प्रियकर आहे आणि तिची ताटातूट झालेली आहे, आणि नाव ताटातूट झाली ती 20 वर्षाची मुलगी होती, आणि आता ती mid-40s मध्ये आहे, आणि ती त्याला देशभर शोधते. आणि त्या उदासीने ट्रेनमध्ये चालली आणि एक जण येऊन बसतो, आणि तो काही संबंध नाही, तो येतो गिटार बिटार तो तिच्या समोर बसून वाजवतो, तिला एंटरटेन करण्याचा प्रयत्न, तिला वाटतं का सिरियस बाई बसली असं करून काय ती असंच. आणि त्यांच्यात एक डायलॉग सुरू होतो. तर मी म्हटलं हे काय आहे, हे रेन मेकर आहे, अशी पाखरे ती आहे, माहिती पाहिजे तुम्हाला. एक्झॅक्टली. आणि नंतर त्यांचा जो बाहेरचा सीन आहे तर तो बाहेर गेल्यानंतर तो तिला हात देतो, तर ती फक्त पाण्याची बाटली त्याला देते, हात नाही देत. हे डिटेलिंग जे आहे ना, अप्रतिम अप्रतिम पद्धतीने करतात. तर तिकडे सर्व प्रकारचे म्हणजे कौटुंबिक वगैरे सगळ्या गोष्टी होतात. आता इंडिसेंट प्रपोजल कसली फिल्म होती, कसली फिल्म होती. आता ओल्ड कपल वरती एवढ्या छान. आता सॉरी वी मिस्ड यू ही केन लोचची फिल्म आहे, अप्रतिम फिल्म आहे. कशावरती फिल्म आहे तर आता जॉब जात आहे, त्या मधल्या वयाच्या लोकांचे जॉब जातात ना, त्यांची जे 40च्या आसपास ज्यांची वय आहेत ना, त्यांच्या नोकऱ्या ते करणार काय ते, आणि मग तो काय करतो. मला गोष्ट सांगायचं मोह होतं पण वेळ जाईल तुझा. अप्रतिम फिल्म आहे. तो कुरिअरचं काम करतो, आणि त्याला कुरिअरची नोकरीला काम मिळतं, कुरिअरचं डिलिव्हरीचं, पण त्याला गाडी पाहिजे, आणि त्यांच्याकडे एकच साधीशी गाडी आहे आपली. पूर्वी आपल्याकडे जुन्या गाड्या असायची, एक गाडी आहे, तर ते बायकोला पाहिजे, कारण ती घरोघरी जाऊन वृद्ध माणसांचं मसाज वगैरे असं काम करते. आणि एक बोरिवलीला गिऱ्हाईक आहे, एक कुर्ल्याला आहे, एक पेडर रोडला आहे, तिला गाडी पाहिजे ना. आणि हा म्हणतो आता मला तर गाडी पाहिजे, मग ती विकते, आणि हा तो घेतो, टेम्पो घेतो आणि तो डिलिव्हर करतो, आणि ती बिचारी अशी 3 ठाई ती पब्लिक ट्रान्सपोर्टनी, बसनी, ट्रेननी अशी फिरते. एक काय वाट लागलेली आहे. त्या आय. डॅनियल ब्लेक, सेम डायरेक्टरचा आय. डॅनियल ब्लेक, हे आता माझ्यासारख्या वयाच्या माणसाचं, माझं सोडून दे,
पण अनेकांचा असा प्रॉब्लेम होतो की आता नवीन टेक्नॉलॉजी त्यांना हे कळत नाही, काही कळत नाही त्यांना, ईमेल विमेल वगैरे ऑनलाईन विनलाईन काही कळत नाही. दे आर टोटली अनएज्युकेटेड पीपल नाव. त्यांची गोष्ट आहे. असे कंटेम्पररी सब्जेक्ट किती घेतात, किती फिल्म बनतात. आता तुम्ही जी फिल्म बनवली त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले तुम्हाला तुमच्या हयातीमध्ये, म्हणजे आत्ताला तुम्हाला 4 नॅशनल अवॉर्ड मिळाले, त्याच्याबद्दल मला सांगा. ही डॉक्युमेंटरी माझी, आणखीन एक मोहनजोदडो म्हणून. मी आतापर्यंत ही माझी 8वी डॉक्युमेंटरी आहे. आणि याच्यामध्ये मी हा मुंबईचा जो गिरणगाव होता, जो गिरणगाव आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे, तर तो मी त्याच्यामध्ये म्हटलंय पब्लिसिटीच्या याच्यामध्ये की आय एम नॉट नॉस्टॅल्जिक, आय एम नॉट सेंटिमेंटल, बट आय एम ऑब्जेक्टिव्हली लुकिंग ॲट, म्हणजे जे आम्ही पाहिलं आणि ज्यात अस्तित्वात नाही ते लोकांना दाखवायचंय मला. म्हणजे मी अमेरिकेमध्ये आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथे एक आजीबाई आपल्या मुलाला घेऊन, नातवाला घेऊन आल्या आणि त्यांनी मला, अहो ते इथे कीर्तनाचा कार्यक्रम होता ना, तर म्हटलं नाही ते काहीतरी रद्द झाला, तर आमचा कार्यक्रम आहे, ते आम्हाला करायला सांग, आमचा कार्यक्रम, मग ते कीर्तन होणार नाही का? नाही. तर ती इतकी हळहळली आजीबाई, अमेरिकेतली आपली मराठी आजीबाई, ती काय म्हणाली, अहो या नातवाला माझे कीर्तन माहिती, त्याला दाखवायला आणलं होतं. ते मी गिरणगाव दाखवते लोकांना, ते गिरणगाव दाखवते. गिरणगाव कसं होतं, तिथे 18 पगड जातीचे लोक होते आणि ते म्हणतात आमची जात एकच, कामगार हीच आमची जात. मी मराठी नाही, मल्याळी नाही, तेलुगू नाही, काय नाही, आमची जात कामगार. आणि त्या लोकांनी तिथे येऊन एक गाव वसवलं. म्हणजे जसं आपण इंडस व्हॅली म्हणतो वगैरे, या ज्या सगळ्या सिव्हिलायझेशन झाल्या, तसं ते एक सिव्हिलायझेशन उभं राहिलं आणि ते वाईप आउट झालं 1982 स्ट्राईकनी. तर ते मी सगळं रिक्रिएट करून ते दाखवलेलं आहे. तर त्याला मला आता बेस्ट डॉक्युमेंटरीचं नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि अजूनही तुमच्या ज्या 3 ह्याला मिळालेली होती त्याच्याबद्दल काय? 2 मला पुस्तकाला मिळाले. पहिलंच माझं पुस्तक होतं सिनेमाची चित्रकथा. तर तो मी पहिला भारतीय माणूस आहे की ज्याने एका भारतीय भाषेमध्ये जागतिक सिनेमाचा इतिहास लिहिला. असं कोणी लिहिलं नव्हतं, मी पहिला होतो आणि मला त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होतं 96 साली. त्याच्यानंतर 2003 मध्ये मला द बेस्ट फिल्म क्रिटिक ऑफ द कंट्री तो मिळाला. मला त्याच्याबद्दल पण एक विचारावं असं वाटतं की आजकाल असं होतं सेल्फ प्रोक्लेम्ड क्रिटिक्स असं फार आजकाल फोपावत चाललंय. सोशल मीडियामुळे झालं. सोशल मीडियावर पूर्वी कसं होतं, तुम्हाला वर्तमानपत्रात ते तुम्हाला चान्स मिळायला पाहिजे ना. तुम्ही तर म्हणजे महानगर, त्याच्यानंतर तसं आता ते नाही. आता कोणी आता जोडलं ना की मोबाईलमुळे कोणीही शॉर्ट फिल्म बनवतो हल्ली. एव्हरीबडी इज फिल्म मेकर. रील्स तर पॉप्युलर, रील्स तर नाही पण फिल्मच बनवतात. ते याच्यावरती एडिट करतात. 2008 साली मी रुईया कॉलेजला शिकवत होतो, तर एक मुलगा म्हणाला की सर माझी मी फिल्म केली आहे, तर मला तुम्हाला दाखवायची. तर म्हणजे ते पहिल्यांदा असं होत होतं, तू फिल्म केली नाही, मला वाटलं काही 35 वगैरे आपण असं म्हणून. नाही सर मी शॉर्ट फिल्म केली आहे. तर म्हणे छोटी 8-10-15 मिनिटाची काहीतरी फिल्म होती. तर मी पटकन त्याला प्रश्न विचारला, बजेट काय रे तुझ्या या फिल्मचं? असं गमतीनं. तर 600 रुपये म्हणाला. त्याला 600 रुपये फिल्म करता येऊ शकते, इतकं ते इझी झालं आता. नाही, दॅट इज देअर, बट दे हॅव गॉट सम न्यू आयडियाज. हा नाही ते आहे. नाही पण मी आताला 1-2 ठिकाणी जज म्हणून होते शॉर्ट फिल्म. खूप छान फिल्म बनवतात, अप्रतिम फिल्म बनवतात. म्हणजे द सब्जेक्ट इज असं वाटतं, अरे हा मला का नाही सुचला, इतकं म्हणजे सुंदर छोटे छोटे. एक फिल्म मी बघितली, एक आरशासमोर एक मुलगी उभी आहे आणि ती एक ड्रेस अंगात घालते. म्हणजे टॉप तुमचं असतं ना, हा टॉप घातला, हा रंगीत घातला, तो घातला, असं एक घालते आणि ती स्वतःला बघते, हा काढते, दुसरा घालते, हा काढते, आतलं जे आहे ऑलरेडी त्याच्यावरतीच ती घालते आणि ते वेगळे असे 8-10 ती ड्रेस बघते आणि मग शेवटी तो काळा बुरखा घालते, निघून जाते. व्हॉट अ फिल्म. एक शॉट आहे फक्त, कसली मुवमेंट नाही, स्टॅटिक फिल्म आहे, फक्त तिची मुवमेंट आहे. दिस इज सिनेमा. हे करतात मुलं, फार सुंदर आहे. मी फिल्मिंगो इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मुंबईमध्ये 5 वर्ष केला आणि त्याच्यामध्ये एक प्राईज असं माझं होतं की त्यातल्या 5 फिल्म दरवर्षी मी कानला घेऊन जायचं. 5 वर्षात 25 फिल्म तिथे कानला घेतो. एक शॉर्ट फिल्म कॉर्नरचं फार प्रेस्टिजियस सेक्शन आहे कानचं, त्यात 25 फिल्म तिथे घेऊन गेलो. त्यातल्या 22 फिल्म दाखवल्या गेल्या तिकडे. आणि एका वर्षी मी दरवर्षी मुलांना सांगायचो मी तुम्हाला कानला घेऊन जाईन, थोडे पैसे तुम्ही जमा करा, 8-12 वगैरे, मी कुठून देखायची करतो. आणि 1 वर्ष आय वॉज सक्सिडेड इन गेटिंग सम फंडिंग. आणि त्यात 2 मुली आल्या, बाकीच्या आल्या नाही. दोघी म्हणून आम्ही ठीक आहे आमच्याकडे थोडे पैसे, त्या दोघींना 50,000 आणले. त्यांची थोडी मी तिकडे राहायची सोय केली का माझे कॉन्ट्रॅक्ट आहे तिकडे. आणि त्या 2 मुलींना घेऊन गेलो कानला. 12 मिनिटाची फिल्म करणारी मुलगी कानला जाऊन आली. एक गुजराती मुलगी होती, आपली मराठी मुलगी होती. मुलीच आल्या दोघी. नाही असं माहिती बऱ्याच जणांना नाहीये बघायला गेलं तर. म्हणून म्हटलं मी ते महामंडळामध्ये की तुम्ही लोकांना आमच्या सगळ्यांना बोलवा, सांगा. आता फिल्म स्कूल वगैरे काही काही छान छान गोष्टी आहेत जिथे क्रॅश कोर्स असतात, तिकडे जाऊन जायला पाहिजे. आता एक मुलगा माझ्या ओळखीचा आहे,
तो आता ह्याला गेलाय चेक रिपब्लिकला, प्रागला गेलाय हम्म. आणि 3 महिन्याचा स्क्रिप्ट रायटिंगचा वर्कशॉप करायला गेलाय तो. हम्म. 3 महिन्याचा, बरोबर वर्ष 3 वर्ष राहायचे. जा शिकून तुम्ही घे. स्वतः पण फिल्म्स बनवलेल्या आहेत. हो. बाई माणूस तुम्ही बाई माणूस मी बनवलेल्या आहेत. लिहिली होती. अच्छा. हा. हा. आणि आणि दुसरी जी कथा बनवली- तिच्या लग्नाची मी डिरेक्ट केली. माझी पहिली फिल्म ॲज अ डिरेक्टर, फीचर फिल्म. नंतर मी त्या फंदात पडलो नाही. मी डॉक्युमेंटरीज करतो आपल्या. पण का पुस्तकं. असं का वाटलं मग? नाही, कारण ते Like, काय you have होतं, seen तुला so आता many, तुलाच माहिती आहे films, फिल्म yes. करणं फार अवघड आहे. Yes, yes. आणि आता सगळं कल्चर पण बदललेलं आहे आणि फार वाईट. आणि ते त्यांना हँडल करणं तरी पण मी केलंय. पण तुम्ही जसं म्हणालात फिल्म ही फिल्म असते, परंतु आपल्याकडे विद्या बालननी तिच्या सिनेमामध्ये सांगितलेलं आहे की हो. फिल्म कैसी होनी चाहिए, तो Entertainment, एंटरटेनमेंट yes. एंटरटेनमेंट. सो हाउ यू लुक ॲट द सिनेमा, द फिल्म कमर्शियली हिट, एक फेस्टिवल फिल्म्स, एक म्हणजे वी कॅन से एक अर्थपूर्ण फिल्म असं म्हणू. फेस्टिवल फिल्म म्हणण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण फिल्म म्हणूया. आणि जी एक एंटरटेनमेंट द्यायची लोकांना या उद्देशानेच केलेली फिल्म. तुम्ही कसं बघता? नाही, एंटरटेनमेंट नेहमी माझं एंटरटेनमेंटशी अजिबात भांडण नाही. सिनेमाचं काम आहे कुठल्याही कलेचं फॉर दॅट मॅटर, Yes. कुठल्याही एंटरटेनमेंट गृहीत धरलेलीच आहे. Yes. पण एंटरटेनमेंट कधी कमरेखाली सरकते ना, ते करणाऱ्या आणि बघणाऱ्याला भान राहत नाही. तिथं प्रॉब्लेम. पण तुम्हाला असं वाटतं का की फिल्म हॅज टू बी सम टेक अवे नाही, नॉट एक्झॅक्टली. काही असलं पाहिजे? आमचे ऋत्विक घटक म्हणाले होते हम्म. की समाजाला सुधारणं काम सिनेमाला सांगू नका, लोक आपापले सुधारतील तिकडे. हम्म. असं होत नाही ना, नाही तर मग काय सोपंच झालं असतं की नाही, सगळा समाज सुधारला असतं. असं नाही होत. हम्म. कसं आहे, सिनेमाचं मुख्य काम काय आहे की कोणी सिनेमा करतो, कोणी कथा कादंबरी लिहितो, कोणी नाटक करतो. द आर्टिस्ट वॉन्ट्स टू कन्व्हे समथिंग फ्रॉम त्याच्या जीवन आयुष्यातनं जे येतं चिंतन, ते तो कन्व्हे करू इच्छितो. त्याला तो सिनेमा, नाटक, साहित्य काही वापरतो. हम्म. त्याचं कन्व्हे करणं जितकं प्रामाणिक असेल ना, तितकं आपल्याला चांगलं काहीतरी पाहता येतं. हम्म. मग त्यात करमणूक पण असते, तुम्हाला काहीतरी एक मेसेज पण मिळतो, तुम्हाला काही वेगळी डायमेन्शन तुमच्या आयुष्याची कळतात. खूप काय होतं तसं. चित्रपट समीक्षक म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. ॲट द सेम टाइम यू हॅव टेकन द इंटरव्ह्यूज ऑफ मोर दॅन 150 आर्टिस्ट. Absolutely. त्याच्यामधले तुमचा अमिताभ बच्चन यांचा एक किस्सा, अमरीश पुरी यांचे किस्से. नाही, अमिताभ बच्चनचं त्यावेळी एक सिनेमा आला होता, मी नाव विसरतो त्याचं. तर त्याच्यामध्ये त्याची बहीण असते, त्या बहिणीवरती तो जो गावातला पाटील बिटील असला ते जमीनदार, तो तिला काहीतरी वापरतो, रेप करतो वगैरे वगैरे. आणि मग ह्याला कळतं आणि मग तो तिला टाकून देतो. आणि तिला हे लेबल हे सुरू होतात. आणि मग तो तिच्या मागून जातो, त्याला मारत जातो, नंतर इकडे येतो. मग ती बहीण भावाच्या ह्याच्यात प्राण सोडते, त्यावर तिला बाळ पण होतं वगैरे. आणि मग कट टू ते बाळ होतं आणि सगळ्या बायका येऊन ते चादर हे साडी तिला तिचं बाळणपण करतात. मग ती भावाच्या मांडीवरती प्राण सोडते. आणि नंतर कट टू प्रेतयात्रा. तर प्रेतयात्रा आपल्याला अमिताभ बच्चन दिसतो, त्याची रेडी झालेला एवढासा अमिताभ दिसतो. आणि नंतर कॅमेरा मागे जातो, त्याच्या डाव्या हातात ते बाळ आहे नुकतं जन्मलेलं. तर मी त्याला असं म्हटलं की अमिताभला की आपल्याकडे हिंदू असं ना की ज्याचे आई वडील आहेत ते, आणि एवढं कोवळं बाळ 24 तास पण नाही झाले, ते कसं स्मशानात जाईल. तर म्हणाला दिस इज पोएटिक जस्टिस म्हणाला. तर असं म्हटलं, तुझ्यासारखा माणूस 1 ते 11 नंबरवरती अमिताभ बच्चन आहे, तू नाही सांगू शकत चुकीचं आहे, असं नाही करता. तर त्याला राग आला होता त्यावेळी. आणि दुसरा मी त्याला असा प्रश्न विचारला होता, लोकांच्या इमोशनला हात घातले. आणि दुसरं म्हणजे इथं तुम्ही आपला सिनेमा मार खातो इकडे. दुसरं म्हणणे की समजा उद्या तुमच्याकडे एखादा नवीन मुलगा आला, एक मुलगी आली, आणि त्याच्याकडे असं स्क्रिप्ट आहे, त्यामुळे आम्ही बच्चन साहेब यू आर दी बेस्ट ऍक्टर और मेरी फिल्म में यू आर गोइंग टू प्ले प्रोटॅगनिस्ट, तुम्ही कराल का? तुम्ही मी नाही करू. व्हाय आय शुड अलाउ समबडी टू यूज माय नेम फॉर हिज बिझनेस. तर म्हटलं असं त्यांनी, तो जो कोणी अननोन पोरगा पोरगी असेल त्यांनी फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, तो मालामाल होईल का? असं नाही होत. पण त्याच्यात तू अँग्री यंगमॅन नसणार. पण तोच म्हणा, मग अँग्री यंगमॅन नाही तर मी का करू? पण त्याच्या पहिल्या एवढ्या फिल्म पडल्या पण ना. हा, त्यांच्या पहिल्या जवळजवळ 12-17 फिल्म त्यांच्या पहिल्यांनी फ्लॉप फ्लॉप फ्लॉप, जंजीर नंतर तो माणूस. माझा पॉईंट काय होता याच्यामध्ये की तुम्ही धंदा करताना करा ना, शेवटी तुमचा धंदा बंद होईल ना, दुकान बंद होईल उद्या, त्याची काळजी करणं बरोबर. पण म्हणून तुम्ही काही नॉनसेन्स कसा करायला करता, तो तर कंट्रोल करा ना थोडासा. अमरीश पुरींचा काय किस्सा झालेला? अमरीश पुरीला काय आलं, मला त्यांनी 9 फोन करायला लावले. आज फोन कर, उद्या. मी आपलं कर, मी फार पेशंटली काम केलेलं आहे. तर 9व्या फोनला मला म्हणाले की ठीक आहे परसों मिलते हैं. तो पटकन माझ्या तोंडून चुकून गेलं की आपके घर आना है, मैं मेरे घर पे किसी को नहीं बुलाता. अरे म्हटलं हो ना, एवढं कसं रागून सांगतो.
बोला अच्छा ठीक है आना नाही फिल्म सिटी में आना होगा. बोला ठीक आहे आ जाएंगे. मग मी गेलो फिल्म सिटी. मला बरोबर त्याने 3 वाजता बोलवलं. मी 2:45 गेलो. एक सेट सांगितलं तिकडे गेलो. विचारतो कोणाला, कोणी सांगायला त्यांना अमरीश आहे कोणी नाही. मग एकदाचे मला दिसले तर मी गेलो त्यांच्याकडे. तर ये क्या टाइम अभी 2:15 मैंने 3 बजे बोला था. मतलब अमरीश जी 2:30 बजे से आपको ढूंढ रहा हूँ, किसी ने बताया नहीं. अच्छा ठीक आहे बैठो. मग मला म्हणाले की तुम्ही मला टेप रेकॉर्डर काढला. आई डोंट अलाउ एनीबडी टू रिकॉर्ड माई वॉइस. मतलब अमरीश जी हम लोग सब जनरल यूज करते हैं ना हमारे कन्वीनियंस. आप जो बोलेंगे ठीक से आना चाहिए. आई डोंट केअर फॉर युअर कन्व्हिनियन्स. मग मी माझं ते ठेवलं नाही. माझं पॅड पेन काढलं. मला म्हणतो आपने कुछ होमवर्क किया है, कुछ सवाल वगैरह बनाए. तो मैं होमवर्क करके जाता हूँ. इसका तरी शांत हो. शो मी योर क्वेश्चन्स. आता म्हटलं याने मला फुल टॉस दिला. मतलब अमरीश जी मैं आपको सवाल दिखाऊंगा नहीं. मैं नहीं दिखाऊंगा. मैं पहला पूछूंगा, अगर नहीं पसंद है आप बोल दो पैकअप में निकल जाऊंगा. मेरे लिए बड़ा प्रॉब्लम, मैंने जगह रखी है, क्या करूँ उस जगह का. आई विल मैनेज. लेकिन मैं सवाल नहीं दिखाऊंगा आपको. ठीक है. और पहला प्रश्न असा विचारला कि हमारे हिंदी फिल्म के जो विलन होते हैं ना, उनको डरावने गेटअप करने की जरूरत क्या होती है. हा माझा पहिला प्रश्न होता. मी सगळ्यांना असेच प्रश्न विचारायचे. मैंने कब, ये बेहुदा सवाल है, मैंने कब किया ऐसे केलं. आता मी त्याला सांगू शकलो असं कुठल्या मी काही बोललो नाही. तो मैंने आपको ऐसे नहीं बोला कि आपने किया. मैंने बोला विलन को क्यों करना पड़ता है. तो ये क्या सवाल हुआ. तो बोला मैं पैकअप कर दूँ. अच्छा ठीक है अगला सवाल. मग मी पुढचा प्रश्न विचारला. मला म्हणतो रुको आप तेंदुलकर साहब को फॉलो करते क्या. मतलब हम जितने भी हम मराठी लोग हैं ना बच्चे, हम सब मोदी को फॉलो करते हैं. उन्होंने उनको नाटक से हमारा बाप है हमारा. अरे नहीं फिर अशोक जी यानी हम मेकअप रूम में जाके आराम से बात करेंगे, ऐसे नहीं होगा. मग त्यांनी मला सिरियसली घेतलं. आणि मग आम्ही गेलो तिकडे बसलो, मध्ये गप्पा मारल्या. मग अगदी राणे कहाँ के. जनरल का आपला मालवणी कोणी भेटला तू राणे खायचा वगैरे आमचं खायचो सुरू होतं. बाकीच्यांना काय माहिती आहे. हाँ तो पंजाबी मानो नहीं वो गोवा के भी गोवा के राणे होते, जलगांव में भी राणे होते. अरे वहाँ भी होते हैं. हाँ तो इसको छोड़ दो. वो मला म्हणाले मेरा अंधायुग नाटक देखा है तूने. तो मतलब मैंने देखा है लेकिन आपका नहीं देखा. अरे यार आ जाओ ना, मेरे शोज होते पिला जाओ. कीप इन टच ने बहुत अच्छा लगा. कारण मी त्याला एक काडू नावाची फिल्म होती ते त्याला सांगितलं की विलन काय असतो. आपल्या घरातले आपले वडील असतात ना, पहिला सगळ्यात विलन आपण तिकडे बघतो. त्यांचा दरार असतो. ते मुद्दाम वाईट नाही करत. ते काही राक्षस नसतात, पण त्यांची मुलांना कशाला मरायला घरात आले असं बाबांविषयी आपण म्हणतो. ते आले की घरात सगळे चिडीचूप दरार असतो. त्या फिल्ममध्ये तसं आता नाही राहिला. आता तर गेलं ते. पण ते पूर्वी आपल्या लहानपणी होतं तसं. तर ते त्याच्यामध्ये तो असं एक फ्रेम आहे, स्टॅटिक फ्रेम आहे. ते कोल्हापुरी वाहन आहे फॉर्मूला. आणि ते अमरीशपुरी आतमध्ये गावचं घर आहे वाड्यातलं. ते जेवतायत. तो जेवताना माणूस जे आवाज करतो असा घामाघूम झालेला, ते डरावणं आहे. मग तो हातभर धुतो. बायको ती बसली, आजीबाई तिथे बसली. तो उठतो, मग तो सदरा घालतो, कोट घालतो, टोपी घालतो, ती काठी घेतो आणि तो बाहेर येतो त्या वाहनाच्या आणि तो जातो. फ्रेम तीच आहे. आणि त्या वाहनांचा कार संबंध वाड्यामध्ये आवाज येतो. म्हटलं अमरीशजी इसको दहशत बोलते, इसको विलन बोलते. आता तुम्ही 200हून अधिक फेस्टिवल्स आतापर्यंत अटेंड केलेले आहेत. तुम्ही एक उत्तम प्रेक्षक निर्माण व्हावा यासाठी सुद्धा बरेचसे सेमिनार्स करता, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जाता, मुलांना शिकवता. त्याबद्दल आम्हाला सांगा. कारण आम्ही फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स हा पुण्याला प्राध्यापक सतीश बहादूरनी सुरू केला 1964 मध्ये. आणि त्याच्या सिनेमाचं ॲप्रिसिएशन कसं आहे. सिनेमा आपण सगळेच बघतो, पण त्याला बघणं म्हणत नाही. त्याला आम्ही म्हणतो की तुम्हाला सिनेमा बघताच येत. पॉपकॉर्न सारखं ते. किंवा आता पूर्वी पॉपकॉर्न नव्हतं. पूर्वी कसं होतं की ती नाणी गाणी बघायची, आपल्या आवडती नटनट्या बघायची. म्हणजे सिनेमा आई वडिलांकडे बघत नाही, त्या नटनट्याच बघतात. याला सिनेमा बघणं म्हणत. आम्ही कम्प्लीट फ्रेम कशी बघायची. यू आर बेसिकली अ स्टोरी टेलर अँड अ स्टोरी ग्रास्पर असं मी म्हणेन की तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा त्याची ती कथा कशा पद्धतीने टेक्निकली ते कसं काम करतं, कसा तो इफेक्ट कसा येतो. तर हे सगळं आम्ही ते शिकवतो त्याच्यामध्ये. आणि मग आम्ही सतीश बहादूरकडनं मी शिकलो फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. आणि नंतर त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही काही लोक इथे येताना तुम्ही आपापल्या राज्यात जा आणि आपापल्या भाषांमधून करा. कारण FTI ला तो इंग्लिशमध्ये व्हायचा. आणि काही लोकांना इंग्रजीची भयंकर भीती. म्हणजे तुला बोलता येतं, तुला बोलायचंय, पण इंग्रजी तू बोलत नाही, मी बोलत नाही असं. तर ते त्यांनी नाही, मग तुम्ही तुमच्या राज्यात जा. मग आम्ही काही लोक निघालो. मी महाराष्ट्रामध्ये केलं. मी 1990 पासून आता 35 वर्ष होत आली. गाव खेड्यापाड्या सगळे इकडे जाऊन ते केलं. कॉलेजेसमध्ये केलं. 2006 मध्ये मी 25 शहरांमध्ये 6 तासाची 25 कॉलेजेसमध्ये यात्रा काढली फिल्म एकट्यानी. आणि सगळ्यांना फिल्म दाखवली. असं खूप केलं.
कारण जोपर्यंत प्रेक्षक आणि त्याच्यात नाही, सुजाण जाणता प्रेक्षक तयार व्हायला पाहिजे ना. प्रेक्षक तयार आता आम्ही नेहमी एक उदाहरण देतो की मराठीमध्ये चांगले सिनेमे फार कमी बनतात, बंगालमध्ये जास्त बनतात, केरळमध्ये. तिकडे सत्यजित राय आहे ना, इकडे सत्यजित राय नाहीये, तिकडे अतुल गोपालकृष्ण नाही, अरविंद नाही, आपल्याकडे कोण आहे? तर त्या आपल्याकडे आहे प्रेक्षक तसा निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळे तो जेव्हा सत्यजित राय लिहितात बंगालमध्ये, तिथे रवींद्र संगीत असतं, त्या प्रकारची कलेची जाणकारी तिथे जी आहे ना, तशी आपल्याकडे कसं साहित्य सगळं टाइमपास साहित्य होतं. आपलं मराठी साहित्य काय होतं, सगळं छान 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 होतं. त्यात नंतर आले 60, म्हणजे आपण पोस्ट 60 जनरेशन म्हणतो, त्याच्यानंतर नेमाडे विमाडे हे सगळे झाले वेगळ्या त्यामुळे त्या अर्थानं कलेची आणि रिअलिस्टिक सिनेमा तो त्या पद्धतीने कमी आहे आपल्याकडे. पण ते आता हे होतंय आता तर काय झालं, जसं आता तू म्हणालीस तसं की आत्ताची जी मुलं आहेत ना, जसं आपण आपल्या काळात आपण जातपात आपल्याला पाळत नसतं ती माहिती असायची, आत्ताची जी मुलं आहेत ना विश्रांत जातपातच माहिती नाही. नाही तसंच ही मुलं आहेत ना, ते कलेमध्ये पण जातपात पाळत नाही, ते नाटक पण बघतात, सिनेमा पण बघतात, कुठल्याही प्रकारचा सिनेमा बघतात. म्हणून आणि नेहमी आम्ही एक सिनेमाची थिअरी अशी म्हणतो की डे 1 पासून सिनेमाचा प्रेक्षक आहे ना, तो 16 ते 25 या एज ग्रुपमधून येतो. 70 to 80% तो तिकडून येतो आणि तो डिटरमाइन करतो तुझा सिनेमा कसा असेल पाहिजे. आणि आत्ता तो जो तू बघ 90 नंतरचा जो ऑडियन्स आहे ना, त्यांची व्हिज्युअल लँग्वेजचं परसेप्शन फार चांगलं आहे त्यांचं. कारण 90 साली सगळे 400 चॅनल्स आली, घराघरात ते चॉकलेट जाहिराती दिसायला लागल्या, ते बाळ इथे रांगते त्याला, त्याची व्हिज्युअल लँग्वेज पक्की झाली त्याची, त्याला साऊंड कळतो त्याला. म्हणजे मी रुईया कॉलेजला आमच्या बुद्धदेव दासगुप्तांच्या फिल्म दाखवल्या टागोरांवरच्या, तर दोन एक तासाचे एपिसोड झाले. माझी पोरं आली, सर काय साऊंड आहे, मला असं गदगदून आलं, पोरांना साऊंड कळतो यार. गोष्ट छान आहे, ते काम असं लोक बोलायचे ना. आता ते साऊंड विषयी बोलतात, ते इफेक्ट विषयी बोलतात. देन लिटरेट ऑडियन्स वी हॅव नाव, वी हॅव व्हेरी मच लिटरेट ऑडियन्स आहे आता. तुमचं काम खरंच इतकं मोठं आहे की लाईक एक सुजाण प्रेक्षक निर्माण करण्याचं इतकं टफ काम आहे. तुम्ही एवढं काम केलेलं आहे, तेवढे समीक्षा तुम्ही केलेले आहेत आणि एवढे सिनेमे, मी म्हटलं तसं 25,000 पेक्षा सुद्धा अजून सिनेमे, म्हणजे मी म्हणेन तुमच्या आपके नस नस में से खून नहीं बहता बट आपकी नस नस में से फिल्में बहती है. आज तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आम्हाला सिनेमाविषयी बेसिकली आणि एक सुजाण प्रेक्षक कसा निर्माण व्हावा आणि फेस्टिवलच्या फिल्म्स विषयी इतकी अर्थपूर्ण, इतकी चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर कमिंग टू माय पॉडकास्ट. अशोकजी, तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये आलात, इतकी सुंदर माहिती आम्हा सर्वांना सांगितली, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्याकडून एक छोटीशी भेट.